MSP मिळतो का? MSP मिनिमम सपोर्ट प्राइससाठी किती लढतायत शेतकरी? आता एवढा सगळा खटाटोप झाल्यामुळे थोडासा आता साखरेचा एक्सपोर्ट अलाव केलाय. कांद्याचे शेतकरी किती रडतायत मला सांगा. लोकसभेला पासूनच्या आधीपासून माझं 2 वर्ष झालं पियुष गोयल यांची रोज लढाई होते माझी पार्लमेंटमध्ये कांद्याबद्दल. कांदा, सोयाबीन, कपास, दुधाची सबसिडी वेळेवर येते का? लोक काय म्हणतात, दुधाचा भाव वाढून द्या, आम्हाला नुसती सबसिडी नको. खताच्या भावाची काय परिस्थिती आहे आणि ते पण वेळेवर येतं का? तुटवता आहे की नाही आज खताचा ते देशामध्ये, राज्यामध्ये तर आहेच. त्यामुळे खूप चॅलेंजेस आहेत. त्याच्यातून पीक विमा 1 रुपयात दिला. आता तो तुमच्या चॅनलनी सगळ्यांनी रिपोर्ट केलं, वर्तमानपत्रात आलं किती स्कीम विड्रॉ करतात आणि त्याच्यात एक जण म्हणतं सरकारचं 400 कोटी म्हणतं, दुसरं म्हणतं 5,000 कोटी रुपयाचा घोटाळा झाला. आणि IQ मंत्री म्हणताय आमच्या देशमुख साहेबांवर तर IQ डायरेक्ट जेलमध्ये टाकलं वर्षभर. इथे डेटा सरकार सांगतंय. याच्यापेक्षा अजून काय भयानक असू शकतं मला सांगावं. शेतकऱ्याला पण सोडलं नाही आलं, काय बोलायचं.